Gossip Kalla, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी स्नेहल. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. गॉसिप कलामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी. अभिनेता अरबाज खाननं रविवारी मेकअप आर्टिस्ट शुरा खान सोबत लग्न केले. अरबाज आणि शुराच्या लग्नात अरबाजचा मोठा भाऊ सलमान खान संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होते. सध्या अरबाजच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या भावाच्या लग्नात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. अरबाज खानच्या लग्नासाठी सलमान खाननं सिल्वर कलरचा कुर्ता आणि ब्लॅक शूज असा लुक केला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अरबाज खानच्या लग्नातील व्हिडिओमध्ये मोठा भाऊ सलमान खान दबंग चित्रपटातील तेरे मस्त मस्त दो नैन या गाण्यावर आणि टायगर जिंदा है या चित्रपटातील दिल दिया गल्ला या गाण्यावर डान्स करताना दिसलाय. या व्हिडिओमध्ये सलमानचा पुतण्या अरहान खान आणि सलमानची वहिनी शुरा हे देखील डान्स करताना दिसतायत. नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गौतमीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या दिलखेच अदा चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. गौतमीने आता मराठी सिनेमासृष्टीत देखील पदार्पण केले. घुंगरू या सिनेमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता गौतमीचं चीज मी लय कडक हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले. ठसकेबाज गाण्यावर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलनं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. मात्र आता गौतमी पाटील इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका, आता कसं व्हायचं पाहून चीज मी लय कडक म्हणत आहे. सप्तसूर म्युझिकच्या नव्या कोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकले असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लॉन्च करण्यात आलाय. दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा सालार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रिलीज आधीपासूनच हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. प्रभासच्या सालारने इतिहास रचलाय. रिलीजच्या 3 दिवसात या सिनेमानं 200 कोटींचा टप्पा पार केलाय. सालार या सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.7 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटींची कमाई केली. विकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी सालारने 61 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. एकंदरीतच रिलीजच्या 3 दिवसात या सिनेमानं 208.5 कोटींचा गल्ला जमवलाय. सालारने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 243.8 कोटींचा गल्ला जमवलाय. बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याची गर्लफ्रेंड शुरा खान सोबत लग्न बंधनात अडकलाय. मलायकापासून विभक्त झाल्यानंतर अरबाजने वयाच्या 56व्या वर्षी दुसरं लग्न केलं. अरबाजच्या लेकानंही या लग्न सोहळ्यात हजेरी लावली होती. अरबाज खानच्या लग्नात जेनेलियापासून ते बॉलिवूड दिग्गजांपर्यंत अनेकांनी हजेरी लावली. अरबाज खान आणि शुरा खान यांचा लग्न सोहळा 24 डिसेंबर 2023 रोजी सलमानची बहीण अर्पिता खानच्या घरी पार पडला. या लग्न सोहळ्याला अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सेलिब्रिटींच्या हटके लुक्सनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. मराठी कला विश्वात सध्या लग्नसराईचे जोरदार वारे वाहत आहे. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यामध्येच अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने नुकतीच लग्नगाठ बांधली. स्वानंद तेंडुलकर यांच्यासोबत गौतमीने लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले. गेल्या काही दिवसांपासून गौतमी सातत्याने तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत येत होती. अखेर तिने स्वानंदसोबत लग्न करून चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिलाय. गौतमी सोशल मीडियावर सक्रिय आहे, त्यामुळे तिने तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे विधींचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. त्यामुळे चाहत्यांना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने का होईना पण गौतमीच्या लग्नाचा भाग होता आले. गॉसिप कलामध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.